मराठी भाषेचे धडे देणाऱ्या ठाकरे बंधूंचे मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क इंग्रजीमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळते। ठाण्यातील उच्चभ्रू अशा हिरानंदानी मेडोस इथे लावण्यात आलेले हे सगळे बॅनर आहेत। तर ठाकरे बंधूंची इंग्रजीमधून या ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे। बॅनरवरती चेंज इज रिस्पॉन्सिबिलिटी असा इंग्रजीमध्ये मजकूर लिहित विजय करा आणि असं मराठीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रिजवान, खरं तर बॉम्बे ही पार्टी दिसल्यावर सुद्धा ते फाडून मुंबई करा असं सांगण्यात येणाऱ्या याच मनसेनं आता आणि या ठाकरेंनी इंग्रजीमधून हे फ्लेक्स लावलेत, बॅनरबाजी केली आहे। काय सविस्तर अपडेट आहे? वैष्णव, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे हे एकत्र येऊन जे महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे आणि हिरानंदानी मेडोस येथे राहणारे जे उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जे इंग्रजीमध्ये मराठीचे धडा शिकवणारे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांनी थेट इंग्रजीमध्ये जे ते बॅनर लावलेले आहे। आणि या बॅनरवरती मजकूर आपण जर पाहिलं तर हाऊ लॉंग विल यू टॉलरेट दिस फिल्थी पॉलिटिक्स, इनफ इज इनफ, चेंज इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांकडे लावण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते की ज्या पद्धतीने मराठीचं मोठ्या प्रमाणात गुणगान करणारे दोघेही ठाकरे बंधू यांच्या माध्यमातून कुठेतरी आता मराठीला डावलण्याचा प्रयत्न दिसून येत आहे। आणि त्यामुळे हे गाणं लावण्याची कुठेतरी चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तन होताना दिसून येत आहे। रिजवान, सामान्य नागरिकांना मराठी बोला, मराठीचा बाणा बाळा हे सांगणारेच ठाकरे जेव्हा उच्चभ्रू सोसायटीबद्दल विषय येतो तेव्हा इंग्रजीत बॅनरबाजी करताना दिसताय, मतदानाचं आवाहन करताय। म्हणून त्यांच्या या भूमिकेकडे संशयास्पद नजरेनं पाहिलं जात आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।